नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बिश्नोई गँगशी संबंध असल्याच्या कारणावरून मुंबई एटीएस कडून कवठेमंकाळमध्ये चौकशी. सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यात मुंबई दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसनं एका व्यक्तीची चौकशी केली आहे. बिश्नोई गँगशी संबंधित काही सोशल मीडिया व्हिडिओ लाईक केल्याच्या संशयावरून ही चौकशी करण्यात आली आहे. मात्र प्राथमिक तपासात कोणताही संशयास्पद संबंध आढळून आला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. चौकशी करण्यात आलेली व्यक्ती मूळची नवी मुंबईजवळील घनसोली इथली असून सध्या कवठेमंकाळ तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे वास्तव्यास होती. सोशल मीडियावर बिश्नोई गँगशी संबंधित काही व्हिडिओ लाईक झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर मुंबई एटीएसच्या पथकानं त्या व्यक्तीची चौकशी केली आहे. तपासादरम्यान संबंधित व्यक्ती दिव्यांग असल्याचं तसंच अनावधानानं काही व्हिडिओ लाईक झाल्याचं समोर आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात सध्या कोणताही संशयास्पद दुवा अथवा गुन्हेगारी संबंध आढळल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नसून आवश्यक ती पडताळणी करण्यात आली असल्याचं समजतंय. ऑनलाईन स्टोअरच्या नावे 1,40,00,00,000ची फसवणूक. विटा पोलीस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल. सांगली जिल्ह्यातील विटा इथं ऑनलाईन स्टोअर सुरू करून मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल 1,40,26,838 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात 14 जणांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी निरंजन शिशिर महाजन राहणार संभाजीनगर विटा यांना वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्टोअर सुरू करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं. त्यानंतर UPI, RTGS आणि IPMS द्वारे वेळोवेळी मोठी रक्कम भरायला लावून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार सप्टेंबर ते ऑक्टोबर 2025 दरम्यान घडलाय. फसवणूक लक्षात आल्यानंतर महाजन यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर विटा पोलिसांनी 14 संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे हे करतायत. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. तासगाव कवठेमंकाळसाठी स्वतंत्र प्रांताधिकारी कार्यालय स्थापनेला गती. तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यांसाठी स्वतंत्र प्रांताधिकारी कार्यालय स्थापन करण्याच्या मागणीला आता गती मिळाली आहे. आमदार रोहित पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत दोन्ही तालुक्यांच्या प्रशासकीय गरजा आणि महसूल विभागावरील वाढता ताण यावर चर्चा करण्यात आली. सध्या मिरज उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मिरज, तासगाव आणि कवठेमंकाळ या 3 तालुक्यांचा कार्यभार असल्यानं अर्धन्यायिक महसुली प्रकरणं, जातीचे दाखले आणि इतर कामांवर मोठा ताण आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील नागरिकांना महसुली सेवा वेळेत मिळण्यात अडचणी येत असल्याचं बैठकीत सांगण्यात आलंय. तसंच अनेक गावातील नागरिकांना महसुली कामांसाठी 55 ते 62 किलोमीटर प्रवास करून मिरजेला जावं लागत असल्यानं वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. दोन्ही तालुक्यांची ना हरकत पत्र शासनाला प्राप्त झाल्याची माहितीही देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाची सकारात्मक दखल घेत आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. स्वतंत्र प्रांताधिकारी कार्यालय सुरू झाल्यास नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. सांगलीचे 3 मोठे प्रश्न विधानसभेत. डॉक्टर विश्वजित कदमांचा सरकारला इशारा. सांगलीच्या महामार्गांची दुरावस्था, निकृष्ट दर्जाची विकास कामं आणि शरीनाल्याचा रखडलेला प्रश्न हे 3 महत्त्वाचे मुद्दे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विधानसभेत जोरदारपणे उपस्थित केले. पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरत त्यांनी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सांगली कोल्हापूर, सांगली तासगाव आणि सांगली ईश्वरपूर या महामार्गांची अवस्था अत्यंत खराब असून खड्ड्यांमुळे अपघात वाढत असल्याचं डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगितलं. कोट्यावधी रुपये खर्चून ही रस्ते काही महिन्यात उखडत असल्यानं निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई आणि थर्ड पार्टी ऑडिटची मागणी त्यांनी केली आहे. तसंच दर पावसाळ्यात शहरात पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरणाऱ्या शरीनाला प्रकल्पासाठी 300 कोटी रुपयांचा विशेष निधी तातडीनं मंजूर करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली आहे. केवळ घोषणा नव्हे तर दर्जेदार विकास कामं प्रत्यक्षात दिसली पाहिजेत असा इशाराही डॉक्टर विश्वजित कदम यांनी सरकारला दिला आहे.
उपवर्गीकरणात वाल्मिकी समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणात वाल्मिकी समाजासह सफाई कर्मचाऱ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं या मागणीसाठी सांगलीतील वाल्मिकी मेहतर समाजानं जिल्हाधिकारी मैनाक घोष यांना निवेदन सादर केलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. निवेदनात वाल्मिकी मेहतर, रुखी, सुदर्शन, मखियार, डोम आणि हलालखोर या समाजांना स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी पार पाडूनही हा समाज आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. त्यामुळं उपवर्गीकरण करताना वाल्मिकी समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊन न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यभर ही मागणी जोर धरत असतानाच सांगलीतूनही सरकारनं याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे नेते महेंद्र चंडाळे, कार्याध्यक्ष तथा कामगार सेना नेते समीर लालबेग, उपाध्यक्ष विशाल चव्हाण यांच्यासह वाल्मिकी मेहतर समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्जमाफी की कर्ज वसुली, किसान सभेचा सरकारला थेट सवाल, अन्यथा आंदोलनाचा इशारा. सांगलीत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील अटी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. किसान सभेचे नेते उमेश देशमुख म्हणाले, अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील कठोर अटींमुळे राज्यातील बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे सर्व अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी लागू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारं 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान वाढवून किमान 2 लाख रुपये करण्यात यावं अशी ही मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना पाठवण्यात येणार असल्याची ही माहिती देशमुख यांनी दिली आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.